एकीकडे वक्फ विधेयक लोकसभेमध्ये मंजूर झालंय, तर त्याआडून आता पुन्हा एकदा शिवसेना शिंदे पक्षाने ऑपरेशन टायगरला सुरुवात केली आहे का असा सवाल निर्माण झालाय। शिवसेना ठाकरे गटाच्या काही खासदारांना विधेयकाच्या बाजूने मतदान करायचं होतं असा दावा शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांनी केलाय। खासदार श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी असा दावा केलाय। मात्र विधेयकाच्या विरोधात मतदान करायला लागल्यामुळे काही खासदारांना धक्का बसला असं त्यांनी म्हटलं। अगोदर तर आम्हाला यांचे खासदार म्हणाले की आम्ही सपोर्ट करणार। हे वक्फ बिल जे आहे आणि जे बघा आम्ही इतके वर्ष हिंदुत्वाचा लढा पुढे घेऊन गेलो, बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन गेलो। हे बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधात विपरीत जाऊन काल यांनी केलं। काल मी पण शॉक्ड होतो, सगळं सभागृह शॉक्ड होतं की हा उभाटाचा खासदार असं कसं बोलू शकतो। मला तर वाटत होतं समाजवादी पार्टीचा खासदार कोण बोलतोय का, आणि त्याच्यामध्ये हिरवं जॅकेट। काल काय होतं मला माहिती नाही। त्यांच्या खासदारांचा वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा होता। खासदारांचं म्हणणं होतं की ह्या बिलाला आपण पाठिंबा देऊया, अन्यथा बाळासाहेबांच्या भूमिकेला, बाळासाहेबांच्या विचारांना आपण कुठेतरी प्रतारणा करतोय हे मत लोकांमध्ये जाईल। लोकांची मतं आम्हाला पाहिजेत, कार्यकर्त्यांची मतं पाहिजेत। लोकांमध्ये जो शिवसेनेचा जो विचार आहे त्याविरुद्ध आपण जो निर्णय घेत आहे, त्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे, मतदारांमध्ये नाराजी आहे असं खासदारांचं म्हणणं होतं। परंतु संजय राऊत आणि अरविंद सावंत या दोन व्यक्तींमुळे या बिलाला विरोध केलेला आहे। तर अशा पद्धतीने शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांनी लक्ष केलं शिवसेना ठाकरे गटाला, आणि काहींना विधेयकाच्या बाजूने मतदान करायचं होतं अशा पद्धतीचा गौप्यस्फोट सुद्धा खासदार श्रीकांत शिंदेंनी केला, तसंच खासदार नरेश म्हस्केंनीही केला। आणि ठाकरेंचे काही खासदार असं म्हणत होते की आपण या दुरुस्तीला, वक्फ बोर्डाच्या विधेयकाच्या दुरुस्तीला आपण पाठिंबा दिला पाहिजे, कारण बाळासाहेबांच्या विचारावरती जात असताना आपल्याला तसं करणं गरजेचं आहे। परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र तसं घडलं नाही, आणि याच्यावरतीच आता लक्ष केलेलं आहे शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांनी ठाकरे गटाला। विरोधात मतदान करायला लावल्यामुळे काहींना धक्काही बसला असं खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले। ठाकरेंचे काही खासदार विधेयकाच्या बाजूने मतदान करण्याच्या मताचे होते असाही मोठा दावा शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे आणि त्याचबरोबर नरेश म्हस्के यांनी केलाय। आणि त्यामुळे वक्फ विधेयकाच्या आडून शिंदेंच्या शिवसेनेचं पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर सुरू झालंय का असा मोठा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतो। वक्फ विधेयकामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका काय असेल याबद्दल प्रचंड मोठ्या प्रमाणाचं प्रश्नचिन्ह होतं, आणि याबद्दल प्रत्यक्ष मतदानाच्या वेळेलाच कळेल असं स्पष्ट केलेलं होतं खासदार संजय राऊत यांनी काल। मात्र प्रत्यक्ष मतदानाच्या वेळेला हे स्पष्ट झालं की शिवसेना ठाकरे गटाने हे विधेयकाच्या विरुद्ध मतदान केलेलं आहे, आणि त्याबद्दल आज स्पष्टीकरणही दिलं संजय राऊत यांनी। परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शिवसेनेचे दोन गट म्हणजे शिवसेना शिंदे गट आणि त्याचबरोबर शिवसेनेचा उद्धव ठाकरे पक्ष जो आहे, या दोघांमध्ये एका पद्धतीने आरोप प्रत्यारोप चालू आहेत। प्रामुख्याने शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर पुन्हा चालू झालंय का असा प्रश्न उपस्थित होण्याची परिस्थिती आहे, कारण काही ठाकरेंचे खासदार हे त्या विधेयकाच्या बाजूने मतदान करण्याच्या मताचे होते असं त्यांनी म्हटलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।